सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, देवेन भारती हे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आज सेवानिवृत्त झाले, त्यामुळेच मुंबईच्या आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मात्र आता विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या आयुक्तपदी देवेन भारतींची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। विवेक फणसळकर यांच्या नंतर आता या सर्व पदाची सूत्र आता देवेन भारती सांभाळणार आहेत। तर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आज सेवानिवृत्त झाले, त्यामुळे आता मुंबईच्या आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता लागली होती। अखेर यावरून पडदा उठलाय। IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांना पोलीस दलाकडून शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त असल्याची माहिती समोर येते। नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, या संदर्भातला अधिकचा तपशील। खरं तर प्रयत्न पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो आता मुंबई पोलीस दलामध्ये आता मोठा फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळतो। तो म्हणजे की जे आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकरांचं जे सेवानिवृत्त झाल्यानंतर आता जे विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते देवेन भारती यांना आता मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत दलाचे पदभार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतं। आता खरं तर प्रयत्न पाहायचं झालं तर या मुंबई पोलीस दलामध्ये नेमका मोठा फेरबदल होताना पाहायला मिळतो। म्हणजे ते आपण पाहू शकतो वाढती गुन्हेगारी कुठेतरी लक्षात घेत आता कुठेतरी फेरबदल होताना पाहायला मिळतात। मात्र खरं तर जे देवेन भारती ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध चांगले असल्यामुळे पाहायचं झालं त्यांची नियुक्ती होताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा पोलीस आयुक्तांचा पदभार घेतल्यानंतर आता कुठेतरी जी गुन्हेगारी आहे त्याला आळा बसतो का ते सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। जी जी जी, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।